सकाळ सकाळी मी स्वयंपाकाला लागली आणि माझा फक्त डब्याचा स्वयंपाक बनवून झाला आहे. मला अजून एवढा गोळा लाटायचा बाकी राहिला आहे, तर ते मी नंतर लाटणार आहे. पहिल्यांदा हा सगळा पसारा आवरून घेते, कारण एखादा जर माणूस आला ना तर आम्हाला इतकं नावं ठेवल. कारण दरवाजापासून हा सगळा पसारा पडला आहे बघा. घर छोटं असलं ना की असं होतं. आणि सोनू बाटल्या भरती आहे. तिनं जेवण केलं या, त्यामुळं आता राहू देत, मी काय नंतर जेवणार आहे. त्यामुळं हा सगळा पसारा आवरून घेते. सगळं इथंच पडलं, घेतलेलं इथंच पडलं आहे सगळं. उशीर झाला मला सगळं करायला. आणि त्यात 3 आयटम, भाजी बनवा, हे बनवा, पातळ भाजी बनवा, भात परता, चपात्या लाटा, या सगळ्या गोष्टी करण्यात लय उशीर होतो. आणि त्यात लसूण बिसून सगळं मी सोलायचं, सगळं मलाच करावं लागतं. सोनं पण करू लागती. हां, लसूण सोलताना बघा त्याच्या हाताला लागलंय, दिसलं असेल होल पडल्या. तर आता चला दूध तापवायला ठेवलंय. दूध तापतंय तोपर्यंत मी सगळा पसारा आवरून घेते. आणि माझ्यासाठी जेवण मी नंतरनं बनवते, कारण मला काय आता भूक नाही आहे. मी सगळं आवरून झाल्यानंतरनं खाणार आहे. मग गरम गरम चपाती मी तेव्हाच लाटेन. काय 2 चपाती लाटायला जास्त उशीर नाही लागत. सोनूपुरतं भात आणि 1 चपाती आहे, तरी ती खाणार नाही. आता तिने आत्ताच नाश्ता केला आहे, त्यामुळं आंघोळ नसली केली तरी वाटत असेल ना तर मी केली. आणि टिकली पण लावलेली, पण पडली आता ती. आता हां, तिनं पण केली या, पण आम्ही आवरलं नाही या. आणि सोनूला पण मी साधीच कपडे घातले, कारण म्हणलं थोड्या वेळानं बदला येतील, कारण ती घाण करते. म्हणलं नंतर ना आपण दुसरे चेंज करू तुझे. आता टिकली लावलेली मी आतापर्यंत होती, पण आता मी असं केलं ना बोलताना, तेव्हा ती टिकली पडून गेली. नाही गेली. तर चला घेते आवरते पटपट. हे मला म्हटलेलं मला डबा नको, तरी पण मी यांना डबा बनवून दिला या, कारण उन्हात काम करायचं आहे. आणि नसलं तर माणूस पेकळून जातोय. आणि ह्यांचं म्हणणं असतं राहू देत, 1 दिवस नाही काय होत असं म्हणतात. कारण मला बरं नाही वाटत, मला कंटाळा येतो. कंटाळा म्हणजे बरं पण नाही वाटत आजारी वगैरे असल्यामुळं. तरी पण मी उठून करून दिलं, कारण ज्या अन्नासाठी कष्ट करतो त्या अन्न तरी टायमावर नको का खायला, म्हणूनसाठी म्हणलं जाऊ द्या. आणि मी कधीच उपाशी त्यांना लावत नाही, काही ना काय करून देत असते. नको म्हणलं तरी मी डबा बनवून देते. आणि 1 आयटम नाही, 3 आयटम बनवून देत असते मी त्यांना. खाण्याच्या बाबतीत आपण हे नाही करत. तर चला, तिचं ते चालायचंच आहे. मला वाटलं दूध नसेल, कारण ना रात्री तापवलंच नव्हतं. आणि हां, कॉफी बनवायसाठी आम्ही एक रील्स बघितली कॉफीची. तर आमच्याकडे सगळं साहित्य आहे, तर म्हणलं चला आपण कॉफी बनवूया. तर यांना मी दूध आणायला लावलेलं. आता सोनूला आम्ही दूध देत नाही, कारण तिला खोकला येतो, कप झालं तर या, त्यामुळे दूध देत नाही तिला. तरी पण मी आणायला लावलं दूध. आणि रात्री तापवायचं विसरून गेले, आणि लाईट पण गेली. पण ते आता माझ्या सकाळी लक्षात आलं की आता मी दूधच नाही तापवलं, म्हणून आता मला टेन्शन आलेलं. पण आता ती चांगली उकळी आली त्याला बघा. आणि ह्याच्यामध्ये थोडं थोडं घट्ट झालेलं. तर माझं डाऊटच हे झालेलं की आता नाचणार आहे, पण नाही, छान असं झालंय. आम्ही ना कॉफी कशी बनवतात ना, म्हणजे आम्ही कशी बनवली ना, तुम्हाला पण येत नसेल त्याला, आम्ही तुम्हाला सांगतो. कल्याण मस्त दूध नासलंय. कल्याण दूध संपलंय. मला वाटलं नाही नाचलं, पण नाचलं. आता माझा नवरा माझ्या नावानं बोंबलणार आहे, म्हणणार आहे तू आणायला होते आणि नाच करत्या. माझ्या लक्षात नव्हतं तापवायचं. माझं रात्री इतकं डोकं दुखत होतं ना. आणि खरंच मला पण मायग्रेनचा त्रास आहे. इतका आहे ना, भयानक आहे. कधी कधी असं मला वाटतं की मला वेड लागल, एवढं डोकं भयानक माझं दुखतं. आणि इतकं चिडचिडपणा पण होतो. आणि त्या ह्याच्यातच मी रात्री मी जेवण पण केलं नव्हतं. आणि दूध पण तापायचं राहून गेलं, कारण मी रात्री चुलीवरती स्वयंपाक केलेला. म्हणलं मग गॅसवरती तापवीन मी. आणि तशीच झोपून गेली बाहेर. मग सामान वगैरे आता आणून ठेवलं, आणि पडले झोपच लागली माझी. बाहेरच झोपलेलो. नंतर मग 11-12 वाजले असतेल्या, तेव्हा ह्यांचा फोन बघून झाल्यानंतर ह्यांनी आम्हाला आतमध्ये उठवून आणलं. मग ते लक्षात गेलंच. चला, काही नाही विषय, त्याचं पनीर बनवून टाकू आपण. काही ना काही जुगाड करूया.
ओके, बघू आता कसं होतंय कसं नाही. तर चला, मला एक व्हिडिओ शूट करायचा, म्हणजे तो व्हिडिओ तुम्ही बघितला असेल, मी तो कालच अपलोड करून टाकणार, आजच अपलोड करून टाकणार होते. हां, माझ्या मनातल्या काही गोष्टी, कारण तो कॉल शूट करायचा होता पण घरी भरपूर माणसं होती त्यामुळे केला नव्हता, असं झालेलं. तर चला, हा ब्लॉग मी थोड्या वेळाने कंटिन्यू करते. तर आमच्या सासूबाई गेले त्यांच्या माहेराला, तर आता मग शेरडांना वगैरे खाया टाकायला लागणार आहे. पाणी वगैरे पाजलं या, आता पाणी पाजून त्यांना ठेवलं. एका शिर्डीनं पाणी पिलं नाही आणि ती शिर्डी हटकून तशी करते बरं का, ती पाणी पित नाही. आणि सासूबाई आले का घरी, तिनं पाणी ठेवलं का नाही मग पिते, आणि सासूबाईंना वाटते की आम्ही पाणीच पाजत नाही, अशी करते ती. काय आहे ह्याच्यात, लय वाजते मगापासून अशी करते. तर चला आता खाया टाकते. इधर का कॅमेरा, हिला ना असलं काम करायला लय आवडतं, रानातलं बिनातलं. न्या तुमच्या घरी न्यायची असली तर. करडांना टाक, शिर्डीला नको टाकू, लय आवडते तुला असलं करायला. अभ्यास गेला उडत, काय घेणं देणं नाही अभ्यासाची तिचं. सगळ्या रानाने केलं पोरीनं. नमस्कार, मी सोनू. आता मम्मी शेरडांना खायला देते. बघा अक्की, चला चला कुठे चल, खायला टाकायला. ही शेरडाला पाणी पाजतो तर ही शिर्डी किती हंगा देते. ती काढू प्यायला पण ही कोरडू नाही आणि ती नाही. तुला 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 ही लई शिर्डी आगावर आहे. हिला अक्का दे ग मम्मी. नीट दाखव की काय दाखवते तू ग. बघा नीट काम नीट करत जा. नाही तर जायचं. करडाला टाकलं नाही, ह्या शेरडाला पाणी पण केलंय. अगं मम्मी, मी टाकलं होती त्या ऍक्शन. आता कुठल्या करडा राहिले काय शिल्ड्या टाकलंय. ह्या करडाला टाकलं नाही का. हा, ही लई चव करते बर का, नीट दाखव. दोघांना एक टाकली. उन्हा म्हणून दिसत नसत, उन्हा म्हणून दिसत नसत. बघा चालू केलंयस का, केलंय वाटतं. अरे देवा, बसू खवाय, खावा खावा. इथं लई छान वाटतंय, सावलीला मस्त वाटतंय इथं पिपरने खाली. इथं नाही, सर ना मागं, तू सर ना मागं. इथं म्हणजे टपाच्या थोड्याशा अलीकड साईडला इथं दगड दिसतोय ना बघा, ही इथे एक लय मोठी पिपरण होती माझं लग्न झालं तेव्हा, आणि लगेच एका महिन्यानं ती काढली, कारण त्याच्या मुळ्या बिळ्या सगळ्या रिकाम्या झालेल्या. वारं लय सुटतं इकडं ना, माळ राहत असलं त्यामुळं. तू नव्हती तेव्हा, तुला नाही माहिती काय गप. तर ना मग तिथली पिपरण काढून टाकली. लय सावली पडायची पाक ना घरापर्यंत, म्हणजे खाट मांडली ना तिकडंपर्यंत सावली पडायची, लय छान वाटायचं. पण ती पिपरण काढली, आणि टाकीच्या बरोबर तिथे हिरवं हिरवं एक पान दिसते, थांबा दाखवते. तर दिसतंय का, छोटंसं नाही तुम्हाला दिसत. तिथे एक करंज होता, तो करंज पण पडला. म्हणजे भांडी घासताना कपडे धुताना अजिबात ऊन लागत नव्हतं, लय भारी वाटायचं. पण आता सगळं त्यांनी मोकळंच करून टाकलं. हे पण झाड काही दिवसानं काढून टाकायच्या बेतावर आहे. तिथे थोडं थोडं तोडायचं चाललंय, हे बघा तोडूनच टाकलंय पुढं. आमच्या झाडात बघा झाडच झाड. आता हे आम्हाला पण तोडायची, कारण लिंबाची झाडं पूर्ण वायरीला टेकायला लागली ती, आणि वारं सुटलं ना जाळ होत तिथं. सगळं नाही तोडणार आम्ही. आणि तुम्ही मला म्हणत असता तो पण शेरडं वगैरे पाळ, असं कर तसं कर ना, पण नाही. तर ना आम्ही रानात राहतो, शेरडांना बांधायला जागा नाही.
सगळेजण घरातच बांधते. तर आमचं घर तुम्ही बघितलं किती मोठं आहे, आम्ही कुठं शिरडं बांधणार सांगा. आम्हाला त्यात झोपायला जागा पुरत नाही, शिरडं कुठं ठेवायची. आता सासूबाई शिरडं आहेत ना, तर आमच्या जाऊबाई आता पुण्याला आहेत ना, तर त्यांच्या घरात त्या शिरडं त्यांची बांधते त्या. आणि ह्याच्या आधी बाहेर असायचे, सपर होतं, आता ते उलगडले सगळं, ते सपरात असायचे, असं होतं. म्हणून आम्ही कुठं बांधणार ना, म्हणूनसाठी आम्ही ते करत नाही. आणि खायला पण नाही, आम्हाला शेतातलं खायला देत नाही ते तरी करडाना शरडांना कोणाच्या बांधासनं जाऊन आणायचं आपण. आता इथं सगळ्यांची जनावरं येते ना, तर कोण कोणाच्या रानातलं गवत घेऊन नाही जाऊन देत, कारण प्रत्येकानं आपापल्या शरडं करडायचं, तर जनावरं येते त्यांच्या करडानं टाकत असतात. आम्ही काय टाकायचं, म्हणूनसाठी करू नाही वाटत. घरचं काय असेल ना तर थोडंसं हातभार लागतो म्हणते ते का नाही, असंच आहे. आणि विकत आणून घालायचं जनावरांना तर ते परवडतच नाही, मग हरभरा खाऊन हात करडं म्हणतील ना, असंच व्हायचं आमचं. म्हणूनसाठी आम्ही त्या गोष्टीत नाही पडत. बघू नंतर अजून आयुष्य पडले त्या गोष्टी करायचंच आहे. ती शिर्डीला आगाव आहे. चला, मला ना वावरात जायचं आहे, कोथिंबीर आणि थोड्याशा मिरच्या आणायच्या, तर मला खरडा बनवायचा आहे. खरडा खाऊ वाटलाय आज मला खरडा. तर हे ना खायला पसंत नाही ती. कसा अवतार केलाय, विनय घालायच नाही, केस मोकळी सोडायचे. नाही बाई, नाही घालायची त्या, घातली की माग दिसते का डोक्याला काठी लागल. तर चला आता मिरच्या आणि कोथिंबीर जाऊन आणते आणि खरडा करायचा आहे मला भातासोबत खायला. चले बरे, जाते आता. ह्यांचं काम तर झालंय, आता ह्यांना थोड्या वेळानं टाकावं लागेल.